संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असून रामा हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत। या हॉटेल बाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। या हॉटेल बाहेर भाजपने आंदोलन केलं। दिशा सॅलियन प्रकरणी उत्तर द्या अशा घोषणा यावेळी भाजपकडून करण्यात आल्या। तर यावेळी अंबादास दानवेंसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली। दरम्यान परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार झालेला आहे आणि दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर छत्रपती संभाजीनगरमधल्या राड्यावर कोण काय म्हणतंय बघूया। आज भाजपची आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? आम्ही ज्या गोष्टीच्या विरोधात आंदोलन केलं आणि प्रधानमंत्री महोदयांना आम्ही जो जाब विचारत होतो, काल त्यांना उत्तर द्यावं लागलं ना, त्यांनी उत्तर दिलं। पण त्यांना अधिकाराने आंदोलन करायचं कुणाला? करू दे ना आंदोलन, पण आम्ही महत्त्वाची तीच गोष्ट बोलतो, जा ना जिथे करायचं तिथे करा। काल आमच्या सोबत त्यांनी यायला पाहिजे होतं प्रधानमंत्री महोदयांच्या समोर आणि आंदोलन करायला पाहिजे होतं। तुमच्या मंत्रिमंडळात 2 मंत्री असे आहेत ज्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे महिला अत्याचाराचे आरोप आहेत। महिलांनी आत्महत्या केला आणि या रिपीट आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याच्यापैकी एका मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली होती। त्या हकालपट्टी केलेल्या मंत्र्याला तुम्ही महिला अत्याचारासंदर्भात तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन बसलेला आहात। हे जे कोणी निदर्शनं करतात आमच्या विरुद्ध, त्यांनी देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी बरं का काल जळगावातून महिलांना न्याय देण्यासंदर्भात भाषणं ठोकून गेले ना, त्यांना सांगा तुमच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या जे मंत्री बसलेले आहेत आधी त्यांच्या संदर्भात न्याय करा। दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली, त्याचं काय झालं जरा विचारावं ना। त्यामुळे ते आंदोलन करत होते असं त्यांचं म्हणणं आहे। झालं का? पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे, भाजपची गुलाम आहे पोलीस। तुमच्या पीएला खालची पीएला सुद्धा लाठीचार्ज केला, मारलं। आदित्य ठाकरे को मैं कह रहा हूं कि बार बार महाराष्ट्र में इतने राज्य नेता है, उनका ही क्यों नाम लिया जाता है दिशा सालियन के बारे में? क्यों नहीं हम दूसरों का नाम लेते हैं? कुछ ना कुछ दाल में कुछ काला है इसलिए है ना। वो क्यों नहीं बाहर आके बोल देते हैं कि ये देखो 8 जून का और 13 जून का ये मेरा मोबाइल टावर लोकेशन है, मैं दिशा सालियन के साथ में नहीं था। उन्होंने बोल देना चाहिए। आता भाजप कशाचं आंदोलन करते आणि कुठं करते हे सुद्धा त्यांना कळत नाही। वरून आदेश आला की इथं नाचत बसायचं। आता या महाराष्ट्रामध्ये सामान्य कुटुंबातल्या महिला सुरक्षित नाहीत, त्याच्याबद्दल बोलण्याऐवजी तुम्ही कुठलं तरी असं काल्पनिक एक प्रकरण काढता आणि तिथं तुम्ही आंदोलन करता। ही भाजपच्या कार्यकर्त्याला सुद्धा कळत नाही की कसं आंदोलन करायचं आणि कशाचं करायचं नाही। त्यामुळे त्याबद्दल आपण काय बोलणार? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।